मुंबईच्या एका उपनगरात दाट जंगलात 50 ते 60 झोपड्यांची एक वसाहत होती. तिथेच एका चिंचेच्या झाडाखाली भीमा बसला होता. भीमा दिसायला काही सामान्य माणूस नव्हता. त्याचं शरीर एखाद्या पैलवानासारखं होतं. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद मान, दाट भोवया आणि पल्लेदार मिशा त्याला पाहताच अभल्या भल्या दादांना हुडहुडी भरत असे. तो मूळचा वारणीच्या काठचा, पण रेड्याचं बळ असूनही गावात पोट भरत नव्हतं म्हणून तो मुंबईला आला होता. त्याला वाटलं होतं मुंबईत काम मिळेल, तो कामगार होईल, रोजगार आणि पगार मिळेल आणि आपल्या बायकोला सोन्याची पुतळ्यांची माळ करेल. पण मुंबईने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्याला काम मिळालं नाही, फक्त निराशा मिळाली. मग कामाच्या शोधात तो बायको आणि त्याची चिमुकली मुलगी नाबदा यांना घेऊन एका जंगलाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीत राहायला आला आणि काहीतरी काम शोधू लागला. अखेर त्याला एका डोंगराळ भागात दगड फोडण्याच्या खाणीत काम मिळालं. भीमा खुश होता. त्याने आपल्या ताकदीने डोंगर हलवले, काळे पाषाण फोडले. त्याचे काम पाहून कंत्राटदारही त्याच्यावर खुश होता. त्याला चांगली पगार मिळू लागली आणि तो सुखाचा संसार करू लागला. नाबदा सुद्धा जीवनाचे धडे काळ्या पाटीवर रंगवू लागले. पण नशीब बघा, फक्त 6च महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड कोसळली. उद्या काय खायचं, आपली छोटी लेक नाबदा आणि बायकोचं पोट कसं भरायचं, हा प्रश्न त्याला सतावू लागला. हातचे काम गेल्यावर हताश झालेला भीमा मनात विचारांचं काहूर घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाला. पाऊस जोरात सुरू होता. पावसापासून बचाव न करता तो तसाच एका नदीच्या काठावर जाऊन खिन्न अवस्थेत बसला. तिथून घरी निघणार होताच तितक्यात बाजूलाच त्याला एका मढ्याची राख दिसली. त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. भीमानं जवळ जाऊन पाहिलं तर ती 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. भीमाने ती अंगठी त्याच्या मुठीत घट्ट पकडली. भीमाला धक्काच बसला. ज्या समाजाला जिवंत माणसाची किंमत नव्हती, त्या समाजातल्या मेलेल्या माणसाच्या राखेत त्याला सोनं सापडलं. त्याला जगण्याचा एक विचित्र, भयानक पण नवा मार्ग सापडला. त्या दिवसापासून भीमाची दैनंदिनी बदलली. तो रोज स्मशानं पालथी घालू लागला. प्रेतांची राख चाळणीने चाळून तो सोन्याचे कण गोळा करू लागला. कधी बाळी, कधी नथ, तर कधी अंगठी. त्यातून त्याला एक तत्वज्ञान सुचलं. ज्याच्या राखेत सोनं ती राख श्रीमंताची आणि ज्याच्या राखेत सोनं नाही ती गरिबाची. भीमाचं आता सर्व सुरळीत सुरू होतं. तो रात्री सोने आणायचा, दिवसा बाजारात जाऊन विकायचा. त्यातून त्याची लाडकी लेक नाबदा आणि बायकोसाठी काही ना काही घेऊन यायचा. भीमाचं म्हणणं होतं की गरिबाने मरूच नये. भीमा आता रात्रंदिवस स्मशानातच वावरू लागला होता. लोक त्याला घाबरू लागले होते. पोलिसांनाही संशय येऊ लागला होता की मढी उकरली जात आहेत. त्याची बायको त्याला विनवणी करत होती की असं रात्रीचं भूतासारखं फिरणं बरोबर नाही. मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला जर काही झालं तर नाबदा आणि माझे काय होईल? पण भुकेने पेटलेला भीमा तिला म्हणाला, तू घाबरू नको, मला काही होणार नाही. माझी चूल बंद पडल्यावर कोण पेटवणार आहे का? मुंबईत माणसांनी मला काम दिलं नाही, पण मढ्याच्या राखीने मला सोनं दिलं. परंतु तो दिवस उजाडला ज्या दिवशी भीमाच्या बायकोला वाटत असलेली काळजी आणि भीती अस्तित्वात येणार होती. कारण त्या दिवशी बातमी आली की शेजारच्या गावातला एक श्रीमंत सावकार मेलाय. भीमाच्या डोळ्यात चमक आली. सावकार मेलाय म्हणजे त्याच्या अंगावर भरपूर सोनं असणार. भीमा संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. रात्र झाली. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. भीमा हातात पहार आणि कंदील घेऊन एकटाच त्या भयान जंगलातून स्मशानाकडे निघाला. वाटेत साप सळसळत होते. कोल्ह्यांची टोळकी पळत होती. पण भीमा आज जीवावर उदार झाला होता. त्याला फक्त आपली लेक आणि बायको दिसत होती. तो स्मशानात पोहोचला. सावकाराची नवी कबर त्याला दिसली. पण तिथे पोहोचताच त्याला एक धक्का बसला. तिथे तो एकटा नव्हता. तिथे आधीच 10-15 कोल्ह्यांचं टोळकं जमलं होतं. त्या जनावरांना ताज्या मांसाचा वास लागला होता आणि ते कबर उकरत होते. भीमाला राग अनावर झाला. माझं सोनं हे कोल्हे नेणार. त्यानं कोल्ह्यांवर दगड भेरकावले. पण कोल्हे माघार घेण्याच्या तयारीत नव्हते. कोल्ह्याने भीमावर हल्ला केला आणि त्याचा लचका तोडला. मग सुरू झालं एक अभूतपूर्व युद्ध. एका बाजूला भुकेला माणूस आणि दुसऱ्या बाजूला भुकेली जनावरं. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अंगाला झुमणारा वारा, घुबडांचा आवाज, कोल्ह्यांचा मुसमुसाट, रातकिड्यांची किरकिराट. परंतु या सर्व भयान परिस्थितीत घाबरेल तो भीमा कसला? भीमाने हातात पहार घेऊन कोल्ह्यांना बडविले. हे युद्ध सोन्यासाठी नसून पोटासाठी होतं. अखेर भीमाच्या अकराळ विक्राळ रूपापुढे आणि धाडसापुढे कोल्ह्यांनी माघार स्वीकारली. भीमाने ती कबर उकरली. प्रेत बाहेर काढलं.
प्रेताच्या हातातली अंगठी काढली, कानातली मुदी ओरबाडली. पण त्याला माहीत होतं सावकाराच्या तोंडातही सोनं असणार. म्हणून त्याने पहार घालून प्रेताचं तोंड पुचकटलं आणि आपला हात आत घातला. आणि तिथेच घात झाला. भीमानं प्रेताच्या दाढेतलं सोनं काढण्यासाठी बोटं आत घातली, पण त्या प्रेताची दाढखिळी अचानक बसली. भीमाची 2 बोटं त्या मेलेल्या माणसाच्या दातांमध्ये कात्रीत सुपारी सापडावी तशी अडकली. भयंकर कळा येऊ लागल्या. त्याचवेळी कोल्ह्यांनी पुन्हा ओरडाओरड सुरू केली, ज्यामुळे गावातली कुत्री भुंकू लागली आणि गाव जागा झाला. आणि धावा प्रेत खाल्लं असं म्हणत लोक कंदील घेऊन स्मशानभूमीकडे येऊ लागले. आता भीमाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. एकीकडे हात प्रेताच्या तोंडात अडकलेला, दुसरीकडे लोक त्याला पकडायला येत आहेत. जर तो सापडला असता तर लोकांनी त्याला ठेचून मारलं असतं. भीमा पिसाळला. त्याने हातातल्या पहारीने प्रेताच्या डोक्यावर मारलं, पण दात आणखीच घट्ट झाले. शेवटी पर्याय नव्हता. लोक जवळ येत होते. भीमाने सर्व शक्ती एकवटली, पहार जबड्यात घातली आणि एका झटक्यात आपला हात ओढला. हात बाहेर आला, पण बोटं तुटलेल्या अवस्थेत. रक्ताच्या थारोळ्यात भीमा तसाच पळत सुटला. घरी आल्यावर त्याला सणसणून ताप भरला. भीमाची बायको घाबरली, रडू लागली. तातडीने ते दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की बोटं कापावी लागतील. आणि त्याच दिवशी भीमाची ती 2 बोटं कापून टाकली. ज्या दिवशी भीमाची बोटं कापली गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी जखमेवर मीठ चोळावं तशी बातमी आली की डोंगरावरची खाण पुन्हा सुरू झाली आणि कामगारांना कामावर बोलावलंय. ज्या हातांनी दगड फोडून भीमा पोट भरू शकत होता, तीच 2 बोटं तो स्मशानातल्या सोन्याच्या नादात गमावून बसला होता. यावेळी हत्तीसारखा ताकदवान भीमा स्वतःची अवस्था पाहून एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडत होता.